ठाणे लोकसभा के सांसद नरेश मस्के के जन्मदिन के अवसर पर नगर सेवक साहिल चौगले के नेतृत्व में ऐरोली में एकनाथ पर्व का भव्य आयोजन किया गया, जहां सांस्कृतिक और संगीत कार्यक्रम ने पूरे माहौल को उत्सवमय बना दिया। इस अवसर पर विशेष रूप से सांसद नरेश मस्के मौजूद थे। साथ ही उपस्थित थे नगर सेवक द्वारकानाथ भोयर, शिवसेना गठनेता मनोज हल्दनकर, नगर सेवक अनिकेत मात्रे, नगर सेविका हेमांगी सुनावने, महिला जिला संगठक शीतल कचरे, नगर सेवक जगदीश गौते, नगर सेविका ऐश्वर्या सुनावने, नगर सेविका दीक्षा कचरे, पूर्व नगर सेविका शुभांगी गौते, नवी मुंबई शिवसेना सिख समाज के जिला प्रमुख गगनदीप सिंह कोहली, साथ ही कई पदाधिकारी व शिव सैनिक उपस्थित थे। बता दें कि इस विशेष कार्यक्रम की सबसे बड़ी विशेषता रही स्थानीय महिलाओं का उत्साहपूर्ण सहभाग। इस दौरान इस कार्यक्रम में बड़ी संख्या में उपस्थित महिलाओं के लिए सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ ही संगीत संध्या का भी आयोजन किया गया, जहां महिलाओं ने बढ़ चढ़कर इस कार्यक्रम में अपनी उपस्थिति दर्ज कर इस कार्यक्रम का आनंद उठाया। इस दौरान नरेश मस्के ने नियोजनबद्ध रूप से इस कार्यक्रम के सफल आयोजन के लिए साहिल चौगले की सराहना की। ऐरोलीकरांचे आभार मानण्याकरता या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। साहिल चौगुले यांनी या ठिकाणी खास करून नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ऐरोलीकरांनी जवळजवळ 28 नगरसेवक हे ऐरोली विधानसभेने आम्हाला शिवसेनेला जे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचे या विभागामध्ये सुद्धा 4ही नगरसेवक आजूबाजूचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे निवडून आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांचे आभार मानण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचं आयोजन साहिलने केलेलं आहे। साहिल स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा महानगरपालिकेवरती गेलेला आहे, त्याचं सुद्धा कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो। वहीं साहिल चौगले ने भी नरेश मस्के को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए इस कार्यक्रम के आयोजन के पीछे का मकसद बताया। मस्के साहेबांचा वाढदिवस तर एक निमित्त होता। एकनाथ पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे मुख्य नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काय काम आहे, कसे ते शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी लोकांची मदत केली आणि पूर असो, कोरोना असो, कुठलेही सर्कमस्टन्सेस न बघता ते कसे लोकांसाठी त्यांच्या मदतीला धावून गेले। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांना हा आमचा मेसेज पोहोचवण्याचा हेतू होता। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।